भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वणी शहरासह ग्रामीण भागातील जनतेचा कौल भारतीय जनता पार्टीकडे दिसू लागला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत विजय चोरडे यांच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांनी पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जात आहे। मारेगाव तालुक्यातील बुरांडा खडकी येथे भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडे यांच्या नेतृत्वात गावातील युवक व शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यावेळी भाजपाचे विजय चोरडे यांनी युवक व महिलांचे दुपट्टे घालून स्वागत केले। विजय चोरडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वणी विधानसभा क्षेत्रात भाजपाकडे जनतेचा ओढा वाढताना सर्वत्र विधानसभा क्षेत्रात दिसू लागत आहे। वणी विधानसभा क्षेत्रामध्ये यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी जय शिवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत। कुणालभाऊ चोरडिया हे तरुणांमध्ये अतिशय प्रख्यात आहेत, कारण ॲडव्होकेट कुणालजी चोरडिया यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे। वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत असू जगदंबाच्या चरणी वंदन करतो। मागील वर्षी आम्ही केळापूर इथं देवस्थानाला गेलो तेव्हा त्या देवस्थानात काही लोकांनी आम्हाला विनंती केली का मंदिर कार्यासाठी त्यांना देवीच्या दागिने व देवीच्या गाभाऱ्यासाठी त्यांना चांदी लागत होती आणि त्याकरिता त्या वर्षी आम्ही जगदंबा देवी केळापूरला मंदिराच्या देवस्थानाला 5100 ग्राम चांदी देण्याचा आम्ही नक्की केलं आहे आणि यावर्षी उद्या सकाळी 11 वाजता 5100 ग्राम चांदी आम्ही केळापूरच्या मंदिराला देणगी देणार आहोत। धन्यवाद। सर्वप्रथम मी माझा परिचय देतो आहे। मागील 20 ते 25 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये सामूहिक विवाह मेळाव्यापासून तर आरोग्य, क्रीडा, धार्मिक कार्य याच्या अनेक कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणावर, ज्या प्रमाणाला वणीच्या धर्तीवर कोणी हात नाही लावू शकत त्या प्रमाणावर आयोजन केलेले आहे। धार्मिक आयोजन करण्याचा मागचा उद्देश हेच असते की आपली संस्कृती, आपला धर्म हे आपल्याला राखायचं आहे। त्या आपल्या धर्माची सुंदरता काय, त्याची सभ्यता काय, त्याचे संस्कार काय, त्याचे आदर्श काय, जर आपण धर्म नाही शिकलो तर जीवनात आपण चालू नाही शकणार। समाजात आपल्या वावरतांनी आपल्याला आपल्या गावाच्या प्रती, आपल्या आई बहिणीच्या प्रती, आपल्या वडीलधारी मंडळी प्रती आपलं काय कर्तव्य आहे, आपलं काय धर्म आहे याची जाणीव होणं आपलं धर्म शिकवते। अन्याय काय, न्याय काय। तसेच आरोग्यासंबंधित जे विषय आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी ग्रामीण क्षेत्रात जास्त काम करतो आहे। ग्रामीण क्षेत्रामध्ये माझा जनसामान्य व्यक्ती राहतो आहे, तो नेहमी काही ना काही अडचणीत असतो आहे। कधी निसर्गाची मार असते, कधी घरामध्ये एखाद्याची तब्येत खराब झाली, आरोग्याचा काही विषय आला तर त्याची आर्थिक परिस्थिती जे काही त्यांनी कमावलेलं आहे ते पूर्ण तो गमावून बसते आणि त्याची परिस्थिती एकदम गंभीर होऊन जाते।
अशा अनेक विषयाचा जेव्हा आम्ही विचार केला, घरी आई वडिलांची तब्येत खराब असते, काही असते, त्यांच्या मुलाची जरी किती जरी इच्छा असली तर आपण आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायचं, पण परिस्थिती नसते. अशा या सर्व बाबींचा विचार करून आम्ही जनसामान्यासाठी सतत ग्रामीण मध्ये गरजून लोकांसाठी नेहमी सतत नेत्र चिकित्सा शिबिर असो की कुठलेही आरोग्य शिबिर असो, कुठल्याही संदर्भात असो, मग कॅन्सर असो, कोणाचा ऍक्सिडेंट असो, कोणाचा पाय तुटला असेल, हात तुटला असेल, कुठलाही विषय असेल, कोणाच्या पोटात गोळा असेल, काही असेल, ह्या सर्व बाबींमध्ये आपण निशुल्कपणे पूर्ण काम करतो आहे आणि त्याला घरपोच पोहोचवण्याची जबाबदारी पण आपण घेतो. अनेक लोकांना दृष्टी देण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही ग्रामीण मध्ये जातोय, पाहतोय, पण एक शोकांकी काय आहे, अनेक वेळा आम्ही मोठे ऑपरेशन केले, 100-200 लोकांचे ऑपरेशन करून बोलवले. आई वडील धक्के खाता खाता गाड्यामध्ये येतात, ऑपरेशनच्या आपल्या शिबिराच्या स्थळी पोहोचतात. त्यांना पोहोचवण्यासाठी आणण्यासाठी बरेचसे मुलं आई वडिलांना घेऊन येत नाही. तेच कसे तरी आपल्या बसमध्ये बसून, बस स्टँड बसून इकडून तिकडून धक्के करून येतात. इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हापर्यंत त्यांचं ऑपरेशन होऊन जेव्हा ते परत येतात तर बरेच असे मुलं आहेत ते आई वडिलांना घ्यायला सुद्धा येत नाही. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आई वडिलांसाठी आपलं एवढं तर कर्तव्य पाहिजे, केव्हा ते ऑपरेशन होऊन आले, कुठं हॉस्पिटलमध्ये आलं, आपण त्यांच्या आरोग्याची विचारणा केली पाहिजे, त्यांना घरी सुखरूप नेलं पाहिजे. ह्या सर्व बाबींचं जेव्हा आमच्या लक्षात आलं तर आम्ही प्रत्येकाला त्यांच्या घरी नेऊन पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या हाती घेतली. राजकीय क्षेत्राचा माझा विषय आहे. राजकीय क्षेत्रात मी जरी असलो तरी माझी जे पिंड आहे काम करण्याची ते सतत कोणा ना कोणाचं चांगलं व्हावं, लहान ते लहान माणसं घटकाचं चांगलं व्हावं, त्यासाठीच मी नेहमी कार्य करतो आहे. आजपर्यंत माझ्या जीवनात माझ्यासोबत जेही जोडले असेल, मी कुठल्याही माझ्या कार्यकर्त्याचा दुरुपयोग केलेला नाही, कोणाच्या परिस्थितीचा फायदा घेतला नाही, कोणाला एखादं व्यसन असेल त्याला दुरुपयोग केला नाही. दारे बा त्याला 2 मारून दे, 4 केसेस लावून घे, मग 5 वर्ष कोर्टात झटके मारू. ग्रामीण मध्ये बरेच मुलं अशिक्षित असतात, त्यांचा दुरुपयोग करणारे राजकारणी लोक असतात. असे लोकांपासून आपण सावधान राहायला पाहिजे, कारण एक चूक आपल्या परिवारातलं 5 वर्षाचं दुःख खराब करू शकते. सदैव कोणाला जर मी दिशा दिली असेल तर चांगल्या कामाची दिली, एखादा चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याला थांबवण्याचा मी प्रयत्न केला. आज आपण जर एक चुकीचं पाऊल टाकलं तर उद्या आज वर्तमानामध्ये टाकलेलं चुकीचं पाऊल उद्या भविष्यासाठी, आपल्या मुलांबाळासाठी, आपल्या समाजासाठी किती नुकसानाचं राहते याची आपणास कल्पना नाही. अनेक आई वडील वेदनामुळे आपल्या मुलाबाळांना, 18 वर्षाच्या 20 वर्षाच्या मुलांना गमावून बसलेले आहे. मुलं 1 लिटर पेट्रोल आणायचं राहिलं तर 3 पोराला मोटरसायकलवर बसून जातात, 1500 रुपये खर्च करून टाकतात 100 रुपयाच्या पेट्रोलसाठी, आणि मग काहीतरी ट्रक ऍक्सिडेंट, हे ऍक्सिडेंट, ते ऍक्सिडेंट. या सर्व बाबीपासून आपण सर्वांनी मिळून सामूहिकरित्या असे सर्व प्रकार थांबवायला पाहिजे
आपली तरुण पिढी जी आहे त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम आपलं आहे. त्यांना ही कल्पना नसते आपल्या आई वडिलांना किती वेदना होत असेल. म्हणून सर्व तरुणांना माझं हात जोडून विनंती आहे की कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ नका आणि आपल्या आई वडिलांच्या दाखवलेल्या मार्गावर जीवनात जो व्यक्ती चालतो आहे तो व्यक्ती कधीच संकटात जीवनात येत नाही. त्यांचे जे अनुभव आहे जीवनाचे ते आपलं भविष्य घडवू शकतात. आज मलाही माझ्या आई वडिलांकडून प्रेरणा मिळाली. नाही तर मला जर जगाचं असलं की मी माझं चांगलं जीवन मी जगू शकतो, राजासारखं जीवन मी जगू शकतो, मला कुठल्याही बाबतीत कोणती कमी नाही. तरी पण एक सामाजिक दायित्व म्हणून मी सतत सर्वसामान्यासाठी माझ्या सामर्थ्याने माझ्या ताकदीने जिथपर्यंत मला उभं राहता येते मी सतत राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि वेळ पाहून कोणाचं वाईट वेळ पाहून मी राजकारणी लोकांसारखं नाही का तुम्हाला पाठ दाखवून मी पळून जाईल. माझ्या जीवनाचं एकच लक्ष आहे, जीवनात चांगलं काम करा. कुठलंही असो, छोटं असो मोठं असो, कोणाचं ना कोणाचं चांगलं होत असेल तर नक्की व्हायला पाहिजे. प्रत्येक स्तरावर सर्वात मोठी शक्ती आहे, कारण त्यांनी शिवाजी राजासारखे राजे घडवलेले आहेत. माणूस सहसा का करते, दोन पैसे कमवून आणते, परिवाराला देते. पण जे घरच्या आई असते, बहिणी असते, त्या लहानपणापासून मुलाबाळाचं संगोपन करण्यापासून, त्यांना शिक्षण देण्यापासून, त्यांना संस्कार देण्यापासून तर प्रत्येक काम करून जीवनाची वाटचाल कशी चांगले करता येईल आपल्या मुलाबाळांसाठी रात्र बेरात्री झटत असतात परिवारासाठी. त्यांचा त्याग परिवारासाठी जे असते ते आपण उल्लेखच करू नाही शकत, शब्दच नाही आहे. अशी सुंदर या संस्कृतीच्या आपण सर्व मानकरी आहोत. आपल्या भारतीय संस्कृती सारखी सुंदरता आणि सभ्यता कुठल्याही संस्कृतीमध्ये नाही आहे. जिथे प्रत्येक धर्माचं, प्रत्येक व्यक्तीचं मान सन्मान आदर सर्व आहे. या संस्कृतीला आपण आज जपलं तर भविष्य आपलं पूर्ण उज्ज्वल राहील. आज इथे माझ्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस व आपले देशाचे पंतप्रधान, विश्वविख्यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशासाठी मागच्या 10 वर्षात आपण पाहिले ते इतके परिश्रम घेतलेले आहे आणि इतक्या योजना दिलेल्या आहे का आज जर छोटा प्रश्न असेल त्यावरही उपाययोजना आहेत. ते मग आरोग्याच्या क्षेत्रात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, शिक्षणाच्या क्षेत्रात असो. नुसतं आता लाडकी बहीण योजना आलेली आहे, त्याच्यामध्ये महिलांना एक आधार देण्याचं खूप चांगलं काम आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केले आहे. मी आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचं खूप अभिनंदन करतो. ही रक्कम छोटीशी जरी असेल तरी एक आधार देणारी रक्कम आहे. अशा अनेक योजना आहेत. शिक्षणाच्या संबंधित असेल, उच्च शिक्षणासाठी मुलींना पूर्ण फ्री केलेलं आहे. इन्शुरन्स आहे, अनेक विषय आहे. वयस्कर लोकांसाठी योजना आहे. असा कुठलाच घटक नाही त्याच्यासाठी सरकारी योजना नाही. फक्त जनसामान्यापर्यंत ते पोहोचलत नाही. आता सोयाबीनच्या भावाचा विषय होते ते आता जवळपास 48 झालेला आहे आणि 81 होणार आहे. कापसाच्या भावाच्या बाबतीतही जे काही त्रुट्या मागच्या लोकसभेमध्ये झाल्या त्या त्रुट्या
पूर्णतः त्याच्यावर विचार करून सर्व करून आणि जे काही विरोधी पक्षाकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न जनसामान्यांना केले होते ते आता कुठंच दिसणार नाही. कारण जेवढ्या गोष्टी आमच्याकडूनही काम करताना काही कमी राहिली होती तेही आता पूर्ण केलेली आहे. येणाऱ्या काळात पूर्ण ताकदीने आता मला वाटतं शेतकऱ्यालाही काहीतरी वीज माफ करण्याचा विषय नक्की झालेला आहे. असे अनेक विषय आहे जे पार्टीने वेळोवेळी आवश्यकता होती त्यानुसार केलेले आहे. अनेक पक्ष विरोधी पक्ष दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचं सामर्थ्य नाही आहे कुठलंही काम करण्याचं. आपण निवडून देतात आणि ते आपल्यासोबत शो मॅच खेळतात. करणार काय विरोधामध्ये बसून? काय देऊ शकता? कुठले विकास नाही देऊ शकत, काहीच नाही देऊ शकत. फक्त थातून मातून काहीतरी उलटे कामं करायचे आणि जनसामान्याचा विचार न करता स्वतःचे पोट भरण्याचे कामं करणारे सोंग करू शकतात. पण सोंग जास्त दिवस नाही चालत. आज नाही उद्या जनतेच्या समक्ष हे सर्व विषय येणारच आहे. असो, आता त्यांची जे काही कृती आहे, ज्यांनी जे चुकीचे कामं केलेले आहेत त्यांची त्यांच्यासोबत. पण मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सर्व प्रवेश घेत आहे. आपल्या सर्वांचं मी अभिनंदन देतो.